सर्व इथे आता वाढण सुरू होतात। इकडे सुद्धा एक काउंटर आहेत जे की चालता बोलता येणारे सर्व इथे टेबलवर येऊन जेवतात। इकडे हा काउंटर हॉल आहेत। मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही उमरी येथील वृद्धाश्रमात हे अनाज आणलेले आहेत। वरण भात पोळी बुंदी आणलेले आहेत माईसाठी जे वृद्धाश्रमात राहतात ते तुम्ही बघू शकता। ही गाडी आहेत बुंदी पोळी वगैरे आत नेली आणि हे पूर्ण उतरतात आणि हे आजूबाजू तुम्ही बघू शकता वृद्ध आई वगैरे आहेत इकडे राहतात आणि तुम्ही सुद्धा अशा कोणत्याही प्रसंगी कोणत्याही शुभ प्रसंगी इथे जेवण देऊ शकता। बर्थडे असो कोणते पाचवीचे कार्यक्रम असो कोणत्याही कार्यक्रमानिमित्त तुम्ही इथे जेवण वगैरे काही दान वगैरे देऊ शकता या वृद्धाश्रमात। इकडे आहे बघू शकता संध्याकाळचे 6-7 वाजलेले आहेत। आम्ही इथे जेवण आणलेले आहेत स्वर्गीय सुमनताई बहिराम राठोड नाईक यांचे 5वी निमित्त इथे जेवण देण्यात येत आहेत। साखरा येथील जी सुमनताई आहेत जिल्हा परिषद सदस्य राहिलेली होती आणि महिला बालकल्याण अध्यक्ष सभापती यवतमाळ ही राहिलेली पद भूषविलेली होती सुमनताई नाईक आणि त्यांचीच 5वी आज होती म्हणून इथे वृद्धाश्रमात जेवण आणलेले आहेत। वृद्धाश्रमासाठी इथे जेवण हे बघू शकता तुम्ही जेवण काढत आहेत पूर्ण। हा बघू शकतात इथे जेवण करतात सर्व मंडळी। हा जेवणाचा हॉल आहेत। इकडे ही आई बसलेली आहे इकडे आई वगैरे इकडे जेवणाचे हे टेबल आहेत खुर्ची वगैरे। बापू इथं खुर्ची लावून बसलेले आहेत जे वृद्धाश्रमाचे सचिव आहेत शेषरावजी डोंगरे साहेब त्यांची आपण तुम्ही कमेंटमधून सांगितलेले आहेत त्यांची मुलाखत आपण सेपरेट घेणार आहोत। इकडे बघू शकता तुम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दाखवतो या व्हिडिओ सुद्धा दाखवतो मी। इकडे आई वगैरे ही झोपण्याची व्यवस्था आहे वृद्धाश्रमात। असे 160 बेड आहेत असे 160 बेड सर्वांना मच्छरदाणी आहेत बेड आहेत पलंग आहेत वरी फॅन आहेत समोर कूलर आहेत सर्व व्यवस्था आहेत ओढण्या पांघरण्याची व्यवस्था आहे। हे आजी आहेत इकडे सर्व व्यवस्था केलेली आहेत। तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मी टाकणार पण आता हे दाखवतो तुम्हाला मी सर्व। ही आई बकेट पोळी हे नाही हे बघा इकडे बापू अनाउन्स केलंय आता जेवण चालू झालंय म्हणून। आता इकडे जेवणासाठी येणार आई वगैरे असे हॉल 6 हॉल आहेत इथे एकूण 165 आई बाप राहतात आणि इकडे जेवणाची व्यवस्था आहेत केलेली आहेत। हो ते तिथे घेतलेले आहेत। इकडे आपले सर्व मित्रमंडळी आलेले आहेत सर्व काढत आहेत सर्व मित्रमंडळी आपल्या गावचे आहेत हे सर्व काढत आहेत अन्नधान्य। बापू इथे बसलेले आहेत। हा बापूचं ऑफिस आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे खूप काही अवॉर्ड्स भेटलेले आहेत।
हे फोटो वगैरे अवॉर्ड्स भेटलेले ऑफिस आहेत हा. आणि हा बापू आहेत. बापू, तुमचं मुलाखत घ्यायचं म्हणून सांगितलेलं आहेत आपल्या कॉमेंट्स मध्ये. आपण सेपरेट मुलाखत घेऊ नंतर, चालेल ना? हो. तर बापू म्हणते सेपरेट मुलाखत घ्यायचं बापूंची. तो बापू होता. इकडे ताट आणत आहे बापू वगैरे. चला, हा परिसर आहेत पूर्ण. हा ग्राउंड परिसर आहेत. ॲम्ब्युलन्स आहेत इकडे. इकडे दवाखाना, प्रथमोपचार, गोळी औषध भेटतात. आम्ही साखरा गावचे बापू. हो, साखरा गावचे. हा दिग्रसकडे येतोय. माझं नाव आडे. हो, पवन आडे. हो, लिंगीवाईच्या समोर. हो, बंजारा. अच्छा, तर बघतोय इकडे प्रथमोपचार करण्यासाठी गोळ्या औषध. इकडे गोळ्या औषध भेटताय ना बापू? तर बघू शकता हे गोळ्या औषध आहेत. इकडे गोळ्या औषध प्रथमोपचार केंद्र आहेत इकडे. आणि ही गोळ्या औषध इथे माईंना, बापूंना, आईला भेटते. हा ऑफिस आहेत. आता मी दाखव. राम राम बापू. आई जेवण करत नाही का? चला चला चला. हो, राम 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 राम. बघा इकडे एक काउंटर आणलेले आहेत का, की इकडे सर्व बेडवरचेच हे आहेत, आई बाप आहेत नाही का. इकडे बेडवर राहतात म्हणून आई इकडे आणलं. हे बघू शकता. हे आपण जेवण आणलंय आज. भाजी, वरण, भात, हे सर्व हा जेवण आणलंय आपण आज स्वर्गीय सुमनताईच्या 5वी निमित्त. हा, तुम्ही बघू शकता इकडे सर्व बेडवर राहणारे आहेत. किती? 50 आहेत. 50 आई बाप असेल इकडे. बेडवर राहते इकडे. आणि हा आमचा गावचा विनोद भाऊ, जो नेहमी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय. हा, ठीक आहे. असं ताट असते. अरे ही ताट आहेत बघा. 2 ताट आहेत इकडे. ताट आहेत. ज्यांना घेता येते ते हाताने घेतात आणि ज्यांना घेता येत नाही त्यांना बेडवर घेऊन देतात. हा आहे वृद्धाश्रम. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत म्हणून आता थोडं अंधार दिसत असेल. इकडे सुद्धा हॉल आहेत. इकडे हॉल आहेत. इकडे हॉल आहेत. हा वृद्धाश्रमाचा भाऊ आहेत, सेवेकरी आई. इकडे वृद्धाश्रमात. बापू चालता येते का? चालता येते का? जेवण तिकडे करता का? हो, चला चला. हे आपले बंटी भाऊ सोबत मित्र आलेले आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग, जे तुमच्याशी शेअर करायचं होतं म्हणून शेअर केलंय. शेवटी एक दाखवतोय तुम्हाला. हा जेवणाचा हॉल आहे. शेवटी पुन्हा इथे जेवण्यासाठी बसलेले आहेत आता सर्व. इथे आता वाढण सुरू होतात. इकडे सुद्धा एक काउंटर आहेत, जे की चालता बोलता येणारे सर्व इथे टेबलवर येऊन जेवतात. इकडे हा काउंटर हॉल आहेत. तर हा सेवाधामवर आपण एंड करूया. तर मित्रांनो, सर्वांची सेपरेट व्हिडिओ घेऊ आपण. सर्व माईंची, आईची मुलाखत घेणार एकेकाची. तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. वृद्धाश्रमचा संपूर्ण व्हिडिओ मी, संपूर्ण हलचल कसं असतो, काय असतो, कशी प्रक्रिया असते, हे सर्व मी या व्हिडिओत दाखवण्याचा, पुढच्या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करणार. एक सेपरेट व्हिडिओ बनवून. तोपर्यंत भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, वंदे मातरम.
I